राम राम. ॲडव्होकेट रमेश राजूरकर आपलं राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे रशिया आणि कुवेत या देशांकडून युरोपच्या सर्व देशांना गॅस सप्लाय केला जातो आणि हा पाईपलाईन आहे की युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सर्दी पडते आणि त्यांना या चार महिन्यासाठी गॅसची फार आवश्यकता आहे. इंटरनॅशनल लेवलवर युरोप देशांनी रशिया आणि कुवेतबरोबर ॲग्रीमेंट केले होते. त्याप्रमाणे रशिया युरोप यांना गॅस द्यायला तयार आहे. ही पाईपलाईन गेलेली आहे, ती गेलेली आहे युक्रेनमधून आणि युक्रेनचा जो आज पंतप्रधान आहे त्यानं अशी घोषणा केली की मी आता हा गॅस माझ्या देशातून पाईपलाईनमधून जाऊ देणार नाही. 31 डिसेंबरला त्यानं तो करार मोडला. रशिया म्हणलं काय हरकत नाही, आमचं काही नुकसान नाही आहे. पण नुकसान हे युरोपमध्ये असलेल्या सर्व देशांचं होणार आहे की त्यांना या दिवसामध्ये गॅसची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या देशातली आपण पाहतो सध्या भौगोलिक परिस्थिती की जगामध्ये इस्रायल आणि इराण या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालू आहे, ज्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, बरेच देश त्यामध्ये तुर्कस्तान आहे, सिरिया आहे, येमेन आहे आणि आतंकवादी संघटना जे आहे हुती, हमास अशा इन्व्हॉल्व आहेत. तो एक फ्रंट चालू आहे. रशिया आणि युक्रेनचा युद्धाचा फ्रंट चालू आहे, ज्याला 2-2.5 वर्ष झालेले आहेत. आज त्यामध्ये उत्तर कोरियाने रशियाला 1,00,000 सैनिक देऊन सहकार्य केलेलं आहे. तर त्यामध्ये आता कुवेतचं जे ॲग्रीमेंट होतं, कुवेतनं झाले की तुम्ही आम्हाला फार कंडिशन लावताय म्हणून आम्ही तुम्हाला गॅस सप्लाय करणार नाही. आता या जे नुकसान युरोपचं होणार आहे आणि त्यांना गॅसची अत्यंत आवश्यकता या 4 महिन्याच्या काळामध्ये की ज्या भयानक थंडी पडते, तिथं मायनसमध्ये टेम्परेचर जातं. त्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही पर्याय करू. विनाशकाळ विपरीत बुद्धी कशी असते पहा. या युक्रेनला रशियाबरोबर युद्ध करायची गरजच नव्हती, कारण युक्रेन हा रशियाचा भाग होता आणि युक्रेनचा जो पंतप्रधान आहे तो ओरिजिनली कॉमेडी किंग आहे. या पंतप्रधानानं काय केलं, नाटो संघटनेचं सभासदत्व घेतलं आणि रशियानं हे सभासदत्व घेऊ नये म्हणून युक्रेनवर अटॅक केला. युक्रेनच्या आजूबाजूच्या इच्छा आज नुकसान रशियाचे झाले, पण सगळ्यात जास्त नुकसान युक्रेनचं झालेलं आहे. रशिया आणि युक्रेन हे जगामधले असे 2 राष्ट्र होते की जिथं मोठ्या प्रमाणावर गव्हाचं उत्पादन होतं. अर्ध्या जगाला गव्हाचा सप्लाय करणारे हे 2 देश होते. या 2 देशामध्ये युक्रेन, कारण युद्ध जे खेळल्या गेलं ते युक्रेनच्या जमिनीवर आणि रशियाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं दारूगोळा टाकलेला आहे की त्यामध्ये जमीन आता बंजर झालेली आहे. गावाच्या गावं रिकामी झालेली आहेत. त्या ठिकाणी आज पुन्हा गव्हाचं भांडार होण्याची शक्यता नाही आहे आणि नाटो देशांनी शस्त्र दिले आणि युक्रेन रशियाचे युद्ध वापरले. ते आपल्याकडे मन आहे ना, मी कपडे सांभाळतो तू कुस्ती खेळ. त्याच्यामध्ये युक्रेनचं बर्बादी नुकसान स्वतःच्या पायानं झालेलं आहे. स्वतःच्या हाताने त्याने नुकसान करून घेतलं देशाचं आणि तिथलच्या जनतेला देशोधडीला लावले. आज मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली आहे, आर्थिक हानी झालेली आहे. मोठाले जे काही बिल्डिंग्स होत्या त्या सगळ्या बेचिराग केल्या आहेत रशियानं बॉम्बगोळा टाकून. मोठ्या प्रमाणात रशियाचं युक्रेनचं नुकसान झालेलं आहे. तरी पण हा जो आहे कॉमेडी किंग अजूनही तयार नाही आहे. आता यामध्ये असा इंटरनॅशनलच्या
राजकारणामध्ये ट्रम्प यांची एंट्री होती आणि ट्रम्प यांनी पहिले सांगितलं की मी युक्रेनला कोणतीही मदत करणार नाही. जेव्हा ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील त्याच्या अगोदर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि अमेरिकेचा आताचा जो राष्ट्राध्यक्ष आहे जो बायडेन यांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणावर दारुगोळा शस्त्र दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की तुम्ही रशियावर हल्ला करा. आज अशी परिस्थिती झाली की युक्रेनची म्हणजे गोची झालेली आता, त्याला मागेही जाता येत नाही पुढे जाता येत नाही. आणि ट्रम्प आल्यानंतर तर त्याला रशियापुढे सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण ट्रम्प आल्यानंतर युद्धाची जी धक आहे ती कमी होईल. कारण त्यांची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही युक्रेनला कोणत्याही प्रकारचा शस्त्रसाठा देणार नाही आणि युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध आम्ही थांबवू, अशा प्रकारचा त्यांचा स्टँड आहे. तर ह्या गॅस सप्लाय न करण्यासाठी जो आडेलपणा युक्रेननं केलेला आहे, कारण युक्रेनला त्याचे पैसे मिळत होते. ज्या देशातून ज्या काही अशी पाईपलाईन वगैरे किंवा समुद्रकिनारा असतो तिथून जहाजं जातात, तिथलचा एक रेव्हेन्यू त्या देशाला मिळत असतो. एवढं नुकसान होऊ नये तो झेलेन्स्की नावाचा पंतप्रधान काही सुधारायला तयार नाही होतो. तो पूर्ण युक्रेनला संपविणार आहे असं दिसते, रशिया त्याला सोडणार नाही असंही दिसतंय. आज 2 तारीख आहे, अजून 18 दिवस आहेत, 18-20 दिवस ट्रम्प येईपर्यंत. तोपर्यंत युक्रेन मिळालेल्या शस्त्रावर रशियाशी अटॅक करणार, रशिया त्याच्या डबल अटॅक करणार. भयानक गोष्ट आहे. आता एक तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. मागच्या वर्षामध्ये सगळ्या ठिकाणी युद्ध चालू आहेत. चीननंसुद्धा तैवानला धमकी दिली होती. तैवाननं सांगितलं की मी काही मागं हटणार नाही आहे. आणि चीनची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. चीनच्या जनतेमध्ये जो अध्यक्ष आहे त्याच्याबद्दल एक रोष आहे आणि तिथेही मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक नुकसान झालेले, पूर आहेत, भूकंप आहेत. आणि चीननं काय केलं, बऱ्याच देशांना कर्ज देऊन त्या देशाची आर्थिक बाजू कमजोर करून त्यांना मंदीच्या खाईमध्ये ढकललेलं आहे. त्याला उदाहरण आपल्या इथं मालदीव आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे. आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की युरोपला जर गॅस मिळाला नाही तर तिथलच्या लोकांची गारठून मरण्याची वेळ येईल. आणि त्यासाठी आता नवीन काय प्रयत्न चालू आहेत, काय मार्ग निघतो हा पाहावं लागेल. पण जे चालू आहे इतक्या वर्षापासून, तर युक्रेनला तो गॅस सप्लाय करून द्यायला काही हरकत नव्हती. पण विनाशकाळ विपरीत बुद्धी आहे आणि त्या युक्रेनच्या जनतेचं दुर्दैव आहे की असा पंतप्रधान त्यांना कॉमेडी किंग मिळाला आहे. त्यांना आयुष्याची कॉमेडी करून टाकली त्या देशाच्या जनतेची. हा नवीन एक इश्यू होता इंटरनॅशनल लेवलचा की ते आपल्याला माहिती व्हावं म्हणून मी आज या एपिसोडमध्ये सांगतो आहे. मी माझे कॉमेंट केलेले आहे. आपले जे काही कॉमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील त्या जरूर माझ्या या एपिसोडमध्ये आपण जरूर कॉमेंट लिहावे जेणेकरून मलाही माहिती मिळेल. जय श्रीराम.